गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आदिवासी विकास भरती 2024 मध्ये जाहिरात आली होती मित्रांनो. तर 711 पदासाठी, तर त्यामध्ये बघा कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठी पण जागा होत्या. तर त्याचं अंतिम निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो. निवड सूची जाहीर करण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो. एकूण किती जागा होत्या, तर कधी एक्झाम झालेली, कधी ॲड आली होती आणि अपडेट कधी आलेली मित्रांनो. सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो. किती कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आदिवासी विकास भरती 2024 मध्ये जाहिरात आली होती मित्रांनो. 25/10/2024 रोजी आदिवासी विकास विभागातील 17 पदनामाचे एकूण 611 पदासाठी पदभरती करण्यात आली होती मित्रांनो. आणि सरसेवा भरती होती. बघा, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठी IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती. बघा, 22 आणि 25 एप्रिल 2025ला ऑनलाईन पद्धतीने. तर बघा, आयुक्त आदिवासी विभाग ठाणे डिपार्टमेंट अंतर्गत कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी. तरी सुधारित निवड सूची व प्रत्यक्ष सूची आहे बघा. बघू शकता, अप्पर आयुक्त आदिवासी ठाणे या ठिकाणी तुमची जॉईनिंग होणार मित्रांनो. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी. किती 21 जागा होत्या बघा एकूण. 4 मे 2022 नुसार सुधारित निवड सूची तयार करण्यात आलेल्या आहेत बघा. ही फायनल निवड यादी मित्रांनो. बघू शकता तुम्ही इथं. अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे सरसेवा भरती 2024-25 कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठी सुधारित निवड सूची बघा. तुम्ही बघू शकता इथे किती कॅन्डिडेटचं सिलेक्शन झाले बघा. इथं कॅटेगरी वाईज दिलेले आहे. निवड सूची आणि प्रत्यक्ष सूची बघा, दोन्ही दिलेले बघा इथं. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. बघू शकता तुम्ही लिस्ट मध्ये तुमचं नाव असेल. तुम्हाला लवकरच जॉईनिंग लेटर पण येईल मित्रांनो. अपडेट राहा तुमच्या मेलवरती, नाहीतर मेसेजवरती, नाहीतर कॉल येईल, नाहीतर तुम्हाला जिथं तुम्ही फॉर्म भरला रजिस्ट्रेशन, तर वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करता, जेणेकरून तुमचं लवकर जॉईनिंग लेटर येईल. तर परत एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. बाय फ्रेंड्स.